नमुना उतारे. 1. माझा मोती. आमच्या घरी एक कुत्रा आहे. त्याचे नाव मोती आहे. मोतीचा रंग पांढरा आहे. तो खूप वेगाने धावतो. मी शाळेतून आलो की तो शेपटी हलवतो. आम्ही रोज संध्याकाळी चेंडूने खेळतो. मला माझा मोती खूप आवडतो. 2. मिकीची बाग. मिकीची एक लहान बाग आहे. बागेत रंगीबेरंगी फुले आहेत. तिथे लाल गुलाब आणि पिवळा झेंडू फुलला आहे. रोज सकाळी बागेत फुलपाखरे येतात. मिकी फुलांना पाणी घालते. बाग खूप सुंदर दिसते. 3. हुशार चंपक. एक जंगलात चंपक नावाचा ससा राहत होता. तो खूप हुशार होता. एकदा त्याला एक मोठा गाजर सापडला. सशाने तो गाजर घरी आणला. आपल्या मित्रांसोबत वाटून खाल्ला. मिळून मिसळून. उतारा. इथे अपूर्ण आहे. इयत्ता 3 ते 5. वाचन व लेखन सरावासाठी नमुना उतारे. 1. मधमाशी आणि मध. बागेत अनेक रंगीबेरंगी फुले उमलली होती. एक मधमाशी फुलांवर फिरत होती. ती फुलांमधील गोड रस शोषून घेत होती. गोळा केलेला रस ती तिच्या पोळ्यात जमा करायची. सर्व मधमाशा एकत्र येऊन मध तयार करतात. मध आरोग्यासाठी खूप चांगला असतो. मधमाशा खूप कष्टाळू असतात. 2. आपला अन्नदाता वजा शेतकरी. शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. तो शेतात दिवसरात्र कष्ट करतो म्हणून आपल्याला अन्न मिळते. उन्हाळा, पावसाळा की हिवाळा असो, शेतकरी कधीही आपले काम थांबवत नाही. भरपावसात तो चिखलात उभा राहून लावणी करतो. कडक उन्हात शेत नांगरतो. शेतकऱ्याच्या कष्टामुळेच देशात समृद्धी येते, म्हणून आपण शेतकऱ्यांचा नेहमी आदर केला पाहिजे. 3. आठवडी बाजार. आमच्या गावात दर रविवारी आठवडी बाजार भरतो. बाजाराच्या दिवशी गावात खूप गडबड आणि उत्साह असतो. आजूबाजूच्या गावांतील शेतकरी आपल्या शेतातील ताज्या भाजीपाला, फळे विकायला आणतात. बाजारात कपडे, खेळणी, भांडी यांचीही दुकाने असतात. लोक आठवडाभराचा किराणा आणि भाजी खरेदी करतात. मला बाजारात फिरायला खूप आवडते. खुश झाली.